नाव अशोक मंगेश कुलकर्णी. हां मी राहायला डोंबिवलीला आहे, डोंबिवली पश्चिमेला. हां मी पूर्वी पोलीस खात्यामध्ये होतो. ओके 2007ला रिटायर्ड झालो. हे जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी आलो होतो. हां ते 5 कार्ड आले एकंदरीत. हां आणि नंतर बघतो उघडून तर पत्नीच्या नावावर 2 कार्ड आली. एक खरं कार्ड आणि एक दुसऱ्या बाईचा कोणातरी फोटो. आणि नाव आमचं सारखंच आहे त्याच्यावर, पण ॲड्रेस बिड्रेस सगळा. मग या तर ह्याच्याबद्दल मला निवडणूक आयुक्तांना कळवायचं आहे की असं कसं झालं. तुम्हाला ही कार्ड कशी आलेली आहेत आणि त्या कार्डावरचे फोटो दोन्ही एकच आहेत का? कार्ड पोस्टाने आले मला. आणि फोटो एक बायकोचा खरा आहे आणि एक दुसऱ्या बाईचा आहे, तो कोणाचा आहे का माहीत नाही. माझे पोलीस अधिकारी आमच्या शहर कार्यालयामध्ये आले. यांच्या घरी एकंदरीत 5 कार्ड आले, पण एकाच महिलेच्या म्हणजे त्यांची पत्नी आहे ते 2 कार्ड आलेले आहेत. पण असं झालेलं आहे की त्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे. माझ्या पत्नीचा एक कार्ड असताना दुसऱ्या एका स्त्रीचा फोटो त्यावर लावलेला आहे, पण माझ्या पत्नीचं नाव आहे. तर ह्या भोंगळ कारभाराविषयी आम्ही विचारायचं कोणाला? महाराष्ट्र सरकारला विचारायचं. महाराष्ट्र सरकार डोळे झाकून बंद करून बसलेलं आहे का? की जे कोणी अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, यांनी आता हे पाठवलेलं आहे. ज्या पोस्टाने हे पाठवलं त्याने डोळे झाक करून हे पाठवलेलं आहे का? सामान्य माणसांनी करायचं काय? तर पोलीस अधिकाऱ्याबाबत असं होत असेल तर मग सामान्य माणसांनी कोणाकडे न्याय मागावा? महाराष्ट्र सरकारकडे मागावा की निवडणूक कार्यालयाकडे मागावा का निवडणूक अधिकाऱ्याकडे मागावा? आपलं नाव? माझं नाव मी विभाग प्रमुख राजेंद्र जानू सावंत.